नमस्कार. सध्याच्या काळामध्ये पती-पत्नींमधील कौटुंबिक वाद म्हणजेच नवरा-बायकोची जी भांडणं असतात, घटस्फोट म्हणा, पोटगी म्हणा किंवा सेक्शन 9 प्रमाणे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स या अशा प्रकारच्या वादांमध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे समाजामध्ये आणि त्यामुळे फॅमिली कोर्टांवर एक मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. एक प्रचंड बर्डन निर्माण झालेले आहे. केसेसची संख्या वाढलेली आहे आणि याचा परिणाम असा होतोय, की वर्षानुवर्ष केस चालू राहिली, तरी केसचा निकाल काही लवकर हातात येत नाही. भले ती घटस्फोटाची डायव्होर्सची केस असो किंवा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स नांदण्यासंदर्भातली केस असो. तर या संदर्भात हिंदू मॅरेज ॲक्टमध्येच एक विशेष प्रोव्हिजन आहे. ती आहे कलम 21 सेक्शन 21 तिचं हेडिंग असं आहे, स्पेशल प्रोव्हिजन विशेष तरतूद रिलेटिंग टू ट्रायल अँड डिस्पोजल ऑफ पिटिशन्स अंडर द ॲक्ट. म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्ट खाली दाखल होणाऱ्या ज्या काही पिटिशन्स आहेत, अर्ज आहेत, तर त्यांची ट्रायल आणि त्यांचं डिस्पोजल करण्याकरता एक विशेष तरतूद या कायद्यामध्येच दिलेली आहे. तर यामध्ये एकूण 3 सबसेक्शन आहेत अशा प्रकारे. पहिला सेक्शन हा ट्रायलच्या संदर्भात आहे. दुसरा सेक्शन जो आहे तो 6 महिन्यात करण्यासंदर्भात आहे. आणि तिसरा जो सेक्शन आहे तो या प्रकरणातून उद्भवणारी जी काही अपील्स आहेत त्यांच्या संदर्भातील आहे. तर आपण एक एक करून पाहूयात. तर सबसेक्शन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की कुठलीही पिटिशन या कायद्याअंतर्गत दाखल झाली तर तिची जी ट्रायल आहे ती as far as possible consistently with the interest of justice in respect of the trial be continued from day to day basis until its conclusion unless the court finds the adjournment of the trial beyond the following day be necessary for the reasons to be recorded. म्हणजे थोडक्यात कुठल्याही पिटिशनची जी ट्रायल आहे ती शक्यतोवर डे टू डे बेसिसवर करायची आहे अंटिल इज कन्क्लुजन म्हणजे निकाल लागेपर्यंत. आणि त्याला एक रायडर असा आहे, जर काही ॲडजर्नमेंट आवश्यक वाटली तर ती द्यायची पण आहे, परंतु त्याची कारणे लेखी स्वरूपात नमूद करायची आहे. दुसरा सबसेक्शन असं सांगतो की एव्हरी पिटिशन म्हणजे कुठली विशेष एखादी खास पिटिशन असंच नाही, प्रत्येक अर्ज, प्रत्येक पिटिशन या कायद्याखाली जी दाखल होईल तिची ट्रायल जी घ्यायची आहे शॅल बी ट्राईड ॲज एक्सपेडिशियसली ॲज पॉसिबल म्हणजे लवकरात लवकर करायची. आणि एंडेवर म्हणजे प्रयत्न असा करायचा आहे की ट्रायलचं कन्क्लुजन जे आहे, निकाल जो आहे तो विदिन 6 मंथ्स 6 महिन्यात निकाल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यावरही एक रायडर आहे, केव्हापासून 6 महिने मोजायचे, तर फ्रॉम द डेट ऑफ कुठली डेट, सर्व्हिस ऑफ नोटीस ऑफ द पिटिशन ऑन द रिस्पॉन्डंट. म्हणजे प्रतिवादी यांना प्रकरणाची नोटीस ज्या दिवशी सर्व्ह होईल, डिलिव्हर होईल, त्या दिवसापासून पुढील 6 महिन्यामध्ये निकाल लावायचा, अशी ही सबसेक्शन 2 ची तरतूद आहे. आता सबसेक्शन 3 मध्ये अपिलाच्या संदर्भात दिलेले आहे. आता ट्रायल कोर्टाचा निकाल झाल्यावर एखादी पार्टी जेव्हा अपील करते तेव्हा त्या अपिलासाठी काय प्रोव्हिजन आहे. ट्रायल तर 6 महिन्यात करायची आहे, अपिलाचं काय. एव्हरी अपील अंडर दिस ऍक्ट शॅल बी हर्ड ॲज एक्सपेडिशियसली ॲज पॉसिबल म्हणजे लवकरात लवकर त्याच्यावर हिअरिंग घ्यायचं आहे आणि प्रयत्न असा करायचा आहे की कन्क्लुजन मिळेल. कशा पद्धतीने, विदिन 3 मंथ्स. आता हे 3 महिन्यामध्ये कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण केव्हापासून हे 3 महिने काउंटिंग चालू होईल, फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ नो अपील ऑन द रिस्पॉन्डंट. अपील प्रकरणाची प्रतिवादी यांना नोटीस ज्या तारखेला मिळेल त्या तारखेपासून 3 महिन्यामध्ये निकाल लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर ही एक प्रोव्हिजन, विशेष प्रोव्हिजन आहे. यातून डे टू डे हिअरिंगची आपल्याला एक संधी मिळू शकते, प्रकरण लवकरात लवकर पुढे जाऊ शकते. त्यानंतर
डे टू डे बेसिसवर करून 6 महिन्यातच निकाल लावण्याची सुद्धा एक सुविधा या तरतुदीतून आपल्याला मिळू शकते. आणि केवळ अपील ट्रायलच नाही, तर अपील देखील लवकरात लवकर होऊन 3 महिन्याच्या आत निकाल लागण्याची तरतूद यामध्ये आहे. आणि योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर सेक्शन 21 ब नुसार आपली केस चालून लवकरात लवकर आपल्याला निकाल मिळू शकतो. तर ही एक अत्यंत बेनिफिशियल प्रोव्हिजन आहे. वेलफेअर प्रोव्हिजनच म्हणता येईल एका प्रकारे. कारण विवाहाविषयक वाद न्यायालयामध्ये जितके जास्त प्रलंबित राहतील, तितकं ते दोन्ही पार्टींपैकी कोणाच्याच हिताचं नाही. तर या प्रोव्हिजनचा अधिकाधिक वापर करावा. धन्यवाद.